हॅलो हॅलो हॅलो. हॅलो, बोला की. हा दादा नमस्कार. नमस्कार. हा दुपारी तुम्हाला नाही का फोन केला होता, म्हणलं ते वाचलं तुम्हाला मी पाठवले व्हॉट्सअपला. हा आणि आता मेसेज बी केलाय बघा नमस्कार म्हणून. म्हणजे ते वाचू आपलं घ्यायचं होतं आम्हाला. तर ते मोठं होऊ शकतं का, असं माप मोठं होऊ शकतं का त्याचं, आणि दिसायला वगैरे कसं काय त्याचं थोडीशी माहिती आम्हाला. मागच्या वेळेस एक पाठवलं होतं पण तुम्ही म्हणले ते माप मोठं होणार नाही, छोट बारकच राहील, मग ते कॅन्सल केलं होतं. आता परत एक वासरू आलतं हे. हा पंढरपूरमध्ये काय वाखरीच्या तिथे कुठेतरी आहे, वाखरी कशी आहे. तर ते मालक म्हणतात निवर्गी बैलाची ब्लड लाईन. थांब आता थांब, त्यांच्या हातात आणि तोंडात एक गोष्ट आहे, ती झाल्याशिवाय दूध पिणार नाही. हातात एक गोष्ट पूर्ण झाल्यावर मग दुसरी गोष्ट. एक मिनिट बघतो मी. हा बघा बघतो एक मिनिट. तर मोबाईल हँग झालाय, मला मेसेज करून ठेवा परत एकदा. हा लगेच करतो. ती वस्तू घ्यायची आहे का तुम्हाला? हा ती वस्तू घ्यायची आहे म्हणलं आता. कधी पाठवले? मला दुपारी पाठवले का? लगेच आता परत टेक्स्ट मेसेज करू का एक लगेच तुम्हाला आता परत त्याच्यावरती, म्हणजे लगेच तुम्हाला वरती येईल. बरोबर. आता लगेच केलेलं आहे बघा, नमस्कार दादा म्हणून पाठवले मी आता मेसेज तुम्हाला. कसं आहे, मोबाईल माझा एकच असल्यामुळे जरा हँग होतोय, उशीर शोधतोय पण गावत नाही. योगेश मधुकर बिनताडे. हो योगेश मधुकर बिनताडे. कसं आहे, लय क्विक आणि लय फास्ट सारखे फोन चालू जायत, सारखे मेसेज चालू जायत, आणि त्यात शेतातली कामं चालू जायत. हा तुम्ही दुपारी म्हणते शेतातली कामं. ते मोबाईल पण क्लिअर करायला वेळ मिळेना. हा हा. शेतात काय आता तुमच्या इकडे? मोफत होईल का बर? निवर्ग ब्लड लाईन सांगतात काय? हा बर, त्याची तारीख बघा की बैल लावलेली किंवा. ते पण आहे ना, असे छोटे मोठे व्यापारीच येतात ज्यांच्याकडे आहे ना आता. ते व्यापारी ते म्हणजे आम्ही पण असं नाही का बारकी असं बघून आणतो आणि थोडस मोठं झालं की विकून टाकतो म्हणले. त्यांनी बी छोटं असताना आणलं होतं त्या नेवर्गीच्या त्या भागातूनच आणलं होतं म्हणजे ते नेवर्गी कुठे. कोणत्या कामासाठी घ्यायचं? आपल्याला म्हणजे असं घरी फक्त हे करायला, आपलं हौसेने सांभाळायला. शर्यतीला वगैरे काय घ्यायचं नाहीये, फक्त आपलं घरी सांभाळायसाठी घ्यायचं. घरी हौसेसाठी म्हणलं तर त्या गोष्टीसाठी मोबाईल मधून किंवा व्हिडिओ मधून तर योग्य वाटत नाही. नाही वाटत आहे का? म्हणजे तुमच्या दृष्टिकोनातून ते एवढं हे वाटत नाहीये का? नाही नाही, उशीर बघतोय, आता प्ले झाला व्हिडिओ. घरी ठेवण्यासारखं काय नाही वाटत. नाही का? व्यापार करायचा असेल तर ठीक आहे, घेऊन. नाही व्यापार नाही, आपल्याला घरी पाहिजे दादा. मग नको. मी मागच्या वेळेस पण एक पाठवलं होतं, पण तुम्ही त्याला पण सांगितलं होतं मोठं होणार नाही माप, म्हणून ते पण आम्ही कॅन्सल केलं. हे पण नाही, मोबाईल मधून योग्य नाही वाटलं. पण तर पण कसं आहे, ह्या गोष्टीचं उत्तर सरळ समोरासमोर ऍक्युरेट मिळतं. हो बरोबर. समोर बघण्यात आणि मोबाईल मध्ये बघण्यात फरक पडतो. आता तुम्ही दाखवलेल्या गोष्टीला मी मोबाईल मधून मला योग्य वाटलं नाही, पण कदाचित समोर गेल्यावर योग्य वाटू शकतं. अशा पण गोष्टी आहेत. म्हणजे ही सत्यता आहे. आता दादा त्याच्यात म्हणजे आता पॉइंट काय म्हणजे असं योग्य न वाटणं आपल्याला पॉइंट मोबाईल मध्ये काय वाटतंय? आता मोबाईल मधून बघितल्यानंतर त्याचं सगळं वर्णन करायला येत नाही. फक्त आमचा जो अनुभव लक्ष देऊन पारखून जो झालाय, डायरेक्ट नजर टाकल्यावरती त्या साच्यात आमच्या नजरेत बसलं पाहिजे. हो, जे त्याचा म्हणजे फ्रेशपणा, त्याचे कान वगैरे ते सगळं असं एकदम. आता मी एक तुम्हाला सॅम्पल टाकतो.
तुम्हाला नादच करायचा असेल तर काय अडचण नाही. मग तसं त्या पद्धतीने घेतलेलं बरं. उगाच घ्यायचंय म्हणून घेऊचं नाही. काय होते दादा, म्हणजे तुम्हाला खरं सांगतो, जस्ट आपण तुम्ही म्हणता बेस्ट वस्तू घ्यायला गेली की त्याची किंमत जास्त जाते, 1,00,000 1,50,000 रुपये, 80,000. मग आपली म्हणजे कॅपॅसिटी पण तेवढी नाहीये आपली. आता ह्यांनी आहे ना 32,000 रुपये किंमत सांगितली होती. त्यांना मला 30,000 रुपयाला ते 2,000 रुपये मला आणायला खर्च होईल, बरोबर. असं अशा पद्धतीने मागितलं होतं. आता ते दुसरे चांगले मागितले की ते किंमत पण 80,000, 1,00,000 रुपये, 1,25,00,000 रुपये. आपली कॅपॅसिटी नाहीये तेवढी. बरोबर. हा, म्हणजे आता तुमचं म्हणणं पण बरोबर आहे की बाबा घेतला तर एकदाच, नाही का. पण काय होतं, ती वस्तू घ्यायची म्हणल्यावरती तेवढे पैसे पण हे करायला लागते का. हे बघा, हा हा शेवटी चवीच्या गोष्टीला मोल हाय, राहणार आणि करणार हो, लोक. बरोबर. हा मग आपण हा काय करतोय, हा अन्न सगळ्यालाच घालतोय, वेळ सगळ्यालाच देतोय. हो, बरोबर आहे. हा बरोबर आहे. हो, बरोबर आहे ना. फक्त खर्चाची गोष्ट तेवढी मागे पुढे राहते. नाही, खर्च करायचा ही नाहीये, पण काय होते दादा, किंमत आपण तेवढी आता म्हणजे नाही का, म्हणजे आपल्या खर्च म्हणजे तोच परिस्थितीनुसार की. आपण. खर्च म्हणजे पहिला हा खरेदीचाच हा मुद्दा. खरेदीचा मुद्दा बरोबर आहे. खर्च म्हणजे खरेदीचाच मुद्दा. तोच खरेदी. आपण हा आता साहजिकच आहे की हो. समजा हा एखाद्यानं चांगली देखणी गोष्ट आणली फुकट, हो किंवा कोणतरी कोणाला हा जर पाळाय दिले फुकट, हो हो हो, बरोबर. हा, त्या गोष्टीकडे त्या ताकदीने बघत नाहीत. नाही बघत. आणि एखाद्या मोठ्या घराण्यातनं एखादी नकटी साधी वस्तू भरपूर पैसे लावून आणू द्या. हो हा, बरोबर. म्हणजे जिला माझ्या भाषेत ज्या गोष्टीला बारकावा नाही, हा 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 अशा गोष्टीला मोठ्या घराण्यातनं मोठ्या लोकांनी जर ताकद लावून वस्तू आणली समजा, हा म्हणजे जाहिरात झालेली, व्हिडिओ जास्त झालेल्या, फोटो जास्त झालेल्या, म्हणजे मीडियाच्या हा माध्यमातून चर्चेत आलेल्या वस्तूला पैसे दिले, मात्र ते जाणत्या माणसाला त्याचा बारकावाच पटत नाही समजा. हा हा, बरोबर आहे. काय करणार तिथं मग? आपण शहानिशा हम्म. कशी करणार? गुरुशिवाय शहानिशा होतच नाही, किंवा स्वतःला होत तर नाही. परफेक्ट आत्मविश्वास पाहिजे पारखचा. हा, नाही ना दादा, आपल्याला म्हणजे मला एवढं त्याच्यात पार्क ही नाहीये, म्हणून मी आता माहिती जो मला वाटतं तिसरी वेळ आहे मी तुम्हालाच विचारले की ही वस्तू घेऊ का नको. कारण की आता म्हणजे तुमचे जे बघण्याचा दृष्टिकोन आहे त्याच्यात की ते तर तुम्हाला सगळं माहिती आहे, त्यामुळे मी मला म्हणजे त्यातले त्यात आवडले की मी तुम्हाला फोटो पाठवतो आणि मगच मी पुढचा निर्णय घेतोय. कारण मला सुद्धा कसं होतंय माहितीये का, हा समोरच्याचं मन राखावं का समोरच्याचं मन नाराज करावं, ही परत प्रश्न हा उभारतो सारखा. हो 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 हो. हा हा मन राखावं म्हटलं तर चुकीचं बोलावं लागते, हा हा, आणि नाराज करायचं म्हटलं तर रोख बाय ठोक क्लिअर बोलावं लागते. बरोबर आहे. पण हा, मला 100% ओळखणारा नाराज होत नाही, लगेच कळून जाते मी सांगितलेलं नाही उत्तर बरोबर आहे चुकी. नाही दादा, बरोबर आहे ना. मग पण मागच्या वेळेस तुम्हाला मी जो फोटो. मला न हा ओळखणारा फक्त माझा जर वापर करून घेणारा असेल, तर तो माझा चुकीचा विचार करतो, हो. आणि त्याला वस्तू पण मा- समजायचं राहून जातं, आणि मी पण हा समजायचं राहून जातो. हा हा हा, बरोबर आहे. नाही, मागच्या वेळेस दादा बघा, मी तुम्हाला फोटो पाठवला होता, तुमच्याकडे असेल आता नाही आले. त्यावेळेस मी विचारलं होतं तुम्हाला माप मोठं होईल का, तुम्ही म्हणले माप जास्त मोठं नाही होणार, मीडियम पेक्षा थोडंसं नाही का हे होईल. मग आम्ही ती गोष्ट सोडून दिली. नंतर हे जरा मला बरं वाटलं, किमतीत योग्य वाटलं, म्हणून परत हे म्हणलं तुम्हाला विचारावं. मग दिलेल्या उत्तराची खात्री लागली का? हो हो. म्हणजे पाठीमागच्या वेळेला जे मी उत्तर दिलं हा हा हा, ते उत्तर माझं योग्य वाटलं का? हो, बरोबर आहे ना, योग्य वाटलं ना, म्हणून तर मग मी म्हणजे तुम्ही परत शहानिशा करायची असती. हा हा दादा, मग ते मला योग्य वाटलं, म्हणून तर मी आता मला जी वस्तू आवडली त्याचा परत तुम्हाला फोटो पाठवला की बाबा ही घेणे योग्य आहे का आम्हाला, की बाबा काय म्हणजे ही होईल का पुढं. बरोबर. हा, ते परत त्यासाठी परत मी तुम्हाला फोन केला ना. म्हणजे तुमचं मला पटलं म्हणूनच मी तुम्हाला फोन केला. बरोबर. हा पण माणसाची गाठ भेट नसताना मनात शंका राहत असतात. हो हो, तुमची माझी आता गाठ भेट नाही.
नाहीये नाहीये. मी माझं काम मोबाईलवरती मी माझं काम बाजूला ठेवतोय आणि तुम्हाला उत्तर देत असतोय. हो बरोबर आहे. पण ते दिलेल्या वेळेचा वापर करून घेताला पाहिजे. हा हा. काहीतरी शिकता आलं पाहिजे. हो बरोबर आहे. की बाबा ह्या माणसाने दिवसा आपल्याला वेळ दिला नाही, मात्र रात्री मात्र वेळ दिला. मग काहीतरी सांगतोय माणूस आणि नीट ऐकायला पाहिजे प्रत्येकाने. हा हा. नाही. जर बघताना माझ्याकडे जाहिरात करता चॅनलवाला किंवा फोटोवाला व्हिडिओवाला ह्या दृष्टिकोनातून बघितलं की संपलं मग. नाही नाही नाही, त्याचा मग त्याचा अर्थ वेगळा होतो. तो तसा असतं जर आम्ही पण फोन नसता केला तुम्हाला, पण आम्हाला पण कळाले ना तुमच्याकडे काही नाही काहीतरी आहे बाबा, त्यातून शिकण्याजोगा पण आहे आणि योग्य तो सल्ला तुम्ही देता. आणि मी दिलेला सल्ला सुद्धा चेक करायचा. फोटो व्हिडिओ काढणाऱ्याला आणि फोटो व्हिडिओवर भर देणाऱ्याला पण प्रश्न विचारायचा. हा. आणि मी फोटो व्हिडिओच्या माध्यमातून किंवा भर जास्त देत नाही. जो देतो तो नैसर्गिक समोरासमोर सरळ पद्धतीनं आणि मूळ स्वरूपात जागृत होण्यासाठी मी अगोदर सांगतो, स्वतः आवाहन करतो समोर जावा. हा मग बरोबर आहे. फोटो व्हिडिओला समोरासमोर भेट. फोटो व्हिडिओला विशिष्ट पद्धतीने लक्ष देणाऱ्याकडे पण शहानिशा करायची. हा मी दिलेल्या उत्तराची सुद्धा. हा हा हा. आणि मी स्वतः दिलेल्या उत्तराची सुद्धा तुम्ही शहानिशा करायची. म्हणजे शहानिशा करायची. मी बोललेलं खरंच आहे का हे जाणून घ्यायला तुम्हाला विश्वास वाढला पाहिजे. हो हो. आणि तो विश्वास वाढण्यासाठी तर कट्टर राहावं लागते. म्हणजे एखादी गोष्ट समजायला कट्टर राहिल्याशिवाय गोष्ट समजत नाही. नाही बरोबर आहे. आता तुम्ही जरी मला नाही भेटला तर माझ्या कामाशी तुम्ही कट्टर राहिले पाहिजे. हो 100% दादा. मग तुम्हाला या मी सांगितलेला शब्द ना शब्द कळत जाणार. हो. म्हणजे याचा अर्थ आहे बरोबर. की मला चुकीचं समजलं तर उत्तर चुकीची येणार आहेत. हा तुम्हाला जर मी चुकीचं समजलं तर मला बी ते मनात येणार किंवा चुकीचं काहीतरी सांगितलं. पण मी जर तुम्हाला बरोबर समजत असेल तर ते तुम्ही सांगताय ते बरोबरच वाटणार ना मला. हा ही फॅक्ट आहे. म्हणजे तशी निसर्गताची फॅक्ट आहे. हो. आता मी काय तर सांगतो. आता अलीकडच्या कोणी असू द्या, तरुण वर्ग असू द्या किंवा वडीलधार वर्ग असू द्या किंवा माणूस असू द्या, समजून घ्यायची कॅपॅसिटी संपली. हो. हा माणूस काय म्हणतोय किंवा ह्या माणसानं असं का म्हटलं किंवा हा माणूस ह्या माणसाला का भेटला किंवा हा माणूस ह्या माणसाचं का नाव घेतो किंवा हा माणूस ह्या माणसाची जाहिरात का करतो जाहिरात. कारण की ते योग्य आहे ना कुठेतरी. म्हणजे त्याचं काही ना काहीतरी फायदाच आहे आणि म्हणजे समोरच्याला. ते कट्टर राहिल्यावर कळल ती समोर काय चाललंय. किंवा सरळ पद्धतीने भेट दिल्यावर कळणार. हो. कट्टर राहिल्यावर भेट वाचणार आहे तुमची. आणि कट्टर नाही राहिला तर भेट तर घ्यावीच लागणार आहे त्या गोष्टीची. हो बरोबर आहे. बरोबर. अशा गोष्टी काय त्यानं मला पाठवलेली व्हिडिओ म्हणजे पटकन अशी मनाला भावायसारखं गोष्ट वाटली नाही व्हिडिओ मधून. मात्र ते समोर एखाद्या वेळेला कदाचित वेगळे असू शकते. पण माझा प्रतिसाद हा मोबाईल वरचा झाला. बरोबर आहे ना. वास्तव तुम्ही पण वास्तव नाही समोर, ती गोष्ट पण वास्तव समोर नाही आणि मी पण समोर नाही. म्हणजे आपण तिन्ही बाजूला आहे वेगवेगळ्या मार्गात. डोळ्या आड मीडिया मार्फत कुठल्या गोष्टीची खात्री करून घेऊ नका. चालते बरोबर. समोरासमोर जेवढं बघता येईल तेवढं योग्य. बरोबर. कारण मला दररोज प्रश्न असतो लोकांचा. पण ती वस्तू एकीकडे, मी एकीकडे आणि ती घेणारा एकीकडे. म्हणजे तिघांची पण जागा एका ठिकाणी नाही. हॅलो. हा दादा बोला की. येतोय का आवाज? येतोय आता. बोल. नाही तुम्ही म्हणताय ते मला बरोबर आहे वाटतंय. सगळ्या गोष्टी समोरासमोर बघण्यात आणि तुम्ही जे म्हणताय ना जी कट्टरता पाहिजे ती तर पाहिजेच माणसात. जर ती नसेल तर मग तुम्ही आपण म्हणजे एका ह्याच्यावरती ठाम राहणार नाही. असं त्याचं एका गोष्टीवर ठाम राहिले पाहिजे.
मी तुम्हाला खोटं सांगून माझा किती फायदा होणार आहे? नाही ना, तुम्ही काय खोटं सांगून माझा काहीच फायदा होणार नाही. माझा तर आणि काय फायदा होणार? मी तुमचा खोटं पण नाही फायदा होणार आहे. हा बरोबर आहे ना. तुम्ही खोटं सांगून तुमचा काहीच फायदा नाही. बरं समजा ती वस्तू मला जर जाऊन घ्यायची तुमच्या परबारी म्हणलं तर एवढा वेळ गप्पा पण मारला नसते मी. हा. हा? हॅलो. हा काय म्हणले? ती वस्तू मला घ्यायची असती तर मी तुमच्यासोबत एवढा वेळ पण दिला नसता. हो हो हो. म्हणजे बरोबर माणूस आहे. सुद्धा चेक करायच्या वेगवेगळ्या प्रकारे टॅक्स आहे त्या. हा हा ते सगळ्याला जमत नाहीत. हा हा. तुम्ही 3 वेळा विचारलं वासरू घेऊ का, वासरू घेऊ का? मला पसंत पडलं नाही. मी नाही म्हणून सांगितलं डायरेक्ट. तुम्ही घेतलं हो नाही घेतलं तर बरोबर. माझा तोटा फायदा काहीच नाही ना. तो तर काहीच नाही. बरोबर आहे. पण ते कट्टर राहिल्यामुळं तुम्ही वाचू शकताय स्वतः. हा हा. पहिले ह्या माणसानं सांगितले घ्या तर घेऊया, नाही तर नाही. हे तुम्ही ठरवायचं. नाही आम्ही तर आहे ना, आता तुम्हाला काय सांगितलं दादा की 3 वेळा मी तुम्हाला विचारलं. 2 वेळेस तुम्ही म्हणजे नाही का तुमच्या नजरेतून तुम्हाला योग्य नाही वाटलं, मी पण तिथे थांबलो. कारण की मला पण तुमचं थोडंसं पटतंय ना, त्यामुळेच मी पण थांबलो त्या गोष्टीला. हा. आणि मी जर असं ठेवलं म्हणजे ते मला आवडलं, मी फोटो तुम्हाला पाठवून तुम्ही येस म्हणले तरच ती गोष्ट घ्यायची, असा माझं निर्धार आहे. हा. तुम्हाला पण काय वस्तू होते दादा, थोडंसं किमतीमुळं मी जास्त अशा म्हणजे माझं बजेट 40,000च्या आतमध्येच आहे. काय त्याच्यात करायचं? जे एखादे आले. हा. लमसम 5-10 हजार जास्त कमी ठेवायचे डोक्यात. काय म्हणले? लमसम म्हणलं 5 ते 10 हजार कमी जास्त हिशोब ठेवायचा डोक्यात. हो बरोबर आहे ना. आपण म्हणजे समजा 40 ते 40, 45, 30 म्हणलं तर 35 असं करतोयच आपण. ते तर होतच. हं. हा हा आता ऍव्हरेज सध्या हा. 50च्या आकड्याशिवाय व्यवहार कोण करत पण नाही, देत पण नाही आणि घेत पण नाही. सहज म्हणतो माणूस नाही. कितीला घेतला 40, कितीला घेतला 45, कितीला घेतला 50, कितीला घेतला 55, 40, 45, 50, 55 हे आकडे खेळते लहान वासरांना. हा 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 शर्यत क्षेत्रातल्या खिलार प्रेमींचा हा आकडा आहेत बरं का. हा. नाही शर्यत क्षेत्रात आता शर्यतीसाठी आपल्याला दादा घ्यायचंच नाहीये मेन म्हणजे. नाही, तो तुमचा स्पेशल वेगळा आता मुद्दा झाला. हा पण शर्यतीसाठी आहे ना, मी माझा घरचा कोण दादा म्हणजे इथं, खाली पिंपरी चिंचवडमध्ये दिला माझाच कोण 70,000 रुपयाला दिला माझ्या घरच्या गायचा. पण काय होते दादा, आमच्या इकडे आता तुम्हाला सांगतो पुरंदर तालुका येतो आमचा. नारायणपूर माहिती आहे तुम्हाला? नारायणपूर. होय होय. हा. त्या भागात वळू जास्त प्रमाणात नाहीयेत आणि गायी पण जास्त प्रमाणात नाहीयेत आमच्या इकडे. मग तुमच्या इकडे जी क्वालिटी असते वासरांची, गायींची, ती क्वालिटी अजून आमच्या इकडे नाहीये. आता ते मोठे आता पृथ्वीदादा खुटवडे असे मोठे त्यांच्याकडेच आहे. पण सर्वसामान्यांकडं इकडं जी क्वालिटी पाहिजे ती नाहीये. तुमच्या इकडे कसं म्हणजे तुमच्या इकडे उलट जो गरीबातला गरीब आहे त्याच्याकडे क्वालिटी चांगली आहे. म्हणजे तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून परत मी ते म्हणजे थोडासा अभ्यास थोडासा केला तर तुमच्या इकडं जी क्वालिटी आहे ती आमच्या साईडला क्वालिटी नाहीये. पण ती क्वालिटी ओरिजिनल दाखवलं तर क्वालिटी हाय अशी डोळ्यापर्यंत पोहोचणार. हो 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 हो. तिला काहीतरी आम्ही झगमगाट केला, रंगरंगोटी केली, जरा गाणी बसवली की ती ओरिजिनल क्वालिटी डोळ्यापर्यंत जात नाही कोणाच्या. नाही ना. आणि दादा तुमचे प्रत्येक व्हिडिओ मी पाहिले ना की तुम्ही असं आधी सांगून वगैरे काही जात नाही. जे आहे ते दाखवताय. समोर जे आहे ते. रिअल फॅक्ट असते. हो. समोर जे आहे तेच दाखवताय तुम्ही. त्यामुळे फसवायचा आणि फसण्याचा भाग येतो. हा. आणि त्यात व्यवसाय दृष्टिकोन नसल्यामुळे ह्या गोष्टी घडते त्या सध्या. हो बरोबर. आता तसं साधं काढल्यावरती मला लोक बघत नाही ती जास्त. हा. पण जातीची माणसं बघतात. बरोबर आहे. पण जनरल सर्वसाधारण जास्त प्रमाणात लोक अशी बघत नाहीत साधं. नाही पण दादा साधं पण ज्याला जे कळतंय तो बघतोय तो आवर्जून सगळी व्हिडिओ. मग ज्याला कळतंय त्याच्यासाठीच हा चॅनल काम करतोय. हा. मग ते बाकीच्यांसारखं म्हणजे मी पाहिलेत बरेच व्हिडिओ. पण तुम्ही जे आहे तेच दाखवताय. असं बोलणं वगैरे सगळं साधं म्हणजे जे सरळ जे मोकळं म्हणजे माणसाला पटण्याजोगं तेच आहे. त्याच्यात काय असं दुसरं दाखवत नाही तुम्ही. आणि
आणि तोच विश्वास बसलाय आम्हाला, म्हणून आम्ही तुमच्या ह्याच्यातूनच आम्हाला एक गोष्ट की फोन खरेदी करायचा एक चांगला. काय अडचण नाही. मोबाईल वरून फायनल झाला तरी घ्या, नसेल तर वेळ काढून या. मी तुमच्यासाठी एखादी वस्तू देण्याचा प्रयत्न करतो. हा दादा बघा ना, म्हणजे काय होतं रेंज, म्हणजे काय होतं थोडीशी रेंज मध्ये असेल एखादी गोष्ट तुम्हाला पटली आणि बाबा तुम्ही ही घ्या, तरी आम्ही ती घेऊ तुमच्या तुम्हाला भागात जर ती असेल एखादी. कधीपर्यंत सांभाळायची आहे वस्तू? आम्ही मोठी करणार बर वस्तू, ती म्हणजे मोठीच करणार वस्तू ती. बर बर बर. हा, मग त्या दारात म्हणजे मोठी वस्तू उद्देश काय त्या झाली वस्तू पाहिजे. कडून? गाई भरवायचा का शर्यतीचा का हौसचा फक्त? नाही हौसला फक्त. आमच्या भागात गायी जास्त नाहीये. बर. म्हणजे तालुक्याचं म्हणजे तालुका आहे आमचा, तर त्या तालुक्यात मोजून अशा मोजक्या गायी आहेत, खिल्लार गायी. हा, आणि प्लस तुम्हाला सांगतो शर्यतीसाठी, तर शर्यतीचा आपला तो म्हणजे ही नाहीये, काय नाहीये आपली ती आता लेवल नाही की आपण शर्यती करू शकतो ती आता. त्याच्यामुळे आपल्याला शर्यतीसाठी तर नकोच आहे. फक्त माप आणि देखणं वासरू आपल्याला हौशाला वगैरे ठेवायला पाहिजे. बरोबर. हा, म्हणजे शर्यतीचं तर 1% पण आपल्याला त्याच्यात इंटरेस्ट नाहीये. ते वासरू म्हणजे शर्यतीच्या दृष्टिकोनातून तुम्ही जर देत असाल तर तो नकोच आहे आपल्याला. आणि गायी भरवणे, आता गायी भरवायचं म्हणजे काय, गायी कमीच आहे त्या भागात. मोठा झाला, वस्तू चांगली झाली आली तर ते आमचं नशीब चांगलं, पण त्या हिशोबाने हौशेसाठी पाहिजे फक्त. पण ती गाय सुद्धा यायची का न यायची याच्यावर सुद्धा मी सूत्र लावू शकतो. हा, नाही ते तर बरोबरच आहे की ते नंतर वस्तू चांगली झाल्या तुम्ही तुमच्या चॅनलच्या माध्यमातून ते होणारच. समजा वस्तू जर माझ्या मनाची असेल, हा, आणि त्या वस्तूच्या गावातली गाय माझ्यावर आली आणि त्या गायीने विचारलं तर ऑटोमॅटिक त्या बैलाकडे जा म्हणणार ना मी. हा हा हा, बरोबर आहे बरोबर. ते तुमच्या माध्यमातून होणारच. आणि तुम्हाला माहितच आहे सगळ्याला आता विचारतायत, गाय माझ्यावर आली की प्रश्न विचारतात. नाही दादा, सगळं पाहिलेलं आहे मी. म्हणजे तुमचे प्रत्येक सगळं ते पाहिलेलं आहे चॅनलचं. ते आता शंभूचं म्हणजे तुमच्या माध्यमातून बऱ्यापैकी कसं एक नाही, जो माहित नसणारा दुसऱ्या कुठल्या चॅनलने मला वाटतं तो दाखवलेला नाही पाहिजे. बाकीचे जेवढे युट्यूब चॅनल आहेत ना त्याच्यात कुणीच तो बैल दाखवलेला नाही. फक्त तुमच्या माध्यमातून तुम्ही चांगल्या प्रकारे त्याचं सगळी माहिती वगैरे आणि त्याचं ते देखून पण वगैरे सगळं व्यवस्थित सगळं आहे त्याचं. ते सगळं तुम्ही त्याचा चांगलं म्हणजे तुमच्या माध्यमातून त्याचा चांगला प्रचार झालाय त्याचा. आणि तांडूरच्या राजाचं तर काही ते विचारायलाच नको. त्याचं तर म्हणजे एकदम हेच आहे. पण ते आमच्या इथून बरंच लांब पडतं आम्हाला, पण बरेच म्हणजे मला पण माझी गाई ते बघितले व्हिडिओ असं वाटतंय की तिथं येऊन, पण ते काय होतंय खूप लांब, म्हणजे आम्ही 300 किलोमीटर भरतोय आमच्यापासून. पण लांब पल्ल्याला गेलं की मुक्कामच्या हिशोबाने जायचं. हो बरोबर. तेवढा वेळ लांब पाहिजे. म्हणल्यावरती मुक्कामच पाहिजे. आणि दादा काय होतंय, माझी जी गाई आहे ना ती जरा ह्याच्यासाठी वळूकडून लागायला त्रास देते थोडीशी. आता पृथ्वीदादांचा जो मागचा वळू होता ना त्यांच्याकडे तो कोसा, त्याच्याकडून आता मी लावलेली आहे, पण तिला 3 वेळा न्यायला लागली मला तिथं. हा, आणि त्याच्या आधी आमचे ते गराडे गाव आहे, त्या गराडे गावात तुम्ही मुलाखत पण घेतलेली आहे. गराडे. हॅलो. हा बोला. हा, कट झाला माझ्याकडून, ते चुकून हे झालं. तर ते गराडे गावात तुम्ही एक मुलाखत घेतलेली आहे पहिली. त्या गावातून मी 2-3 वेळा अशीच लावून आली, पण खाली निघाली. शेवट मला इंजेक्शन वरती लावायला लागली. त्याच्यानंतर आता ह्यावेळेस मी म्हणजे इतकं केलं की लावली तर तिथंच लावायची, वळूकूनच लावायची. मग ह्यावेळेस मी 3 वेळा नेली गाई. त्यावेळेस मला आता गाई गाभण राहिली. आता 8वा महिना चालू आहे तिला. हा आता. हा, आणि गाई वगैरे चांगली म्हणजे आहे, छोटी म्हणजे मोठ्या मापाची नाहीये गाय, फुल मोठं माप नाही, मीडियम साईज आहे, पण देखून पण वगैरे आहे. त्याचं पण तुम्हाला मी सकाळी फोटो पाठवतो. हा, चालेल दादा. तुम्ही आहे ना तुमच्या माध्यमातून एखादा असेल आमच्या रेंज मध्ये तर सांगा, तुम्ही तसं ही करू आम्ही. हा, आम्हाला आता बैलपोळा येणार आहे. आता आमचा बैलपोळा ह्याला आमोशेला असतो.
हा त्याच्या आतमध्ये थोडंसं आलं म्हणजे जरा पुजायला वगैरे. आता मला पाठवलेली वस्तू तुम्ही स्वतः जाऊन डोळ्याने बघितली का? नाही ना पाहिलेली दादा. ती पंढरपूरच्या तिथे काहीतरी ते वाखरी का गोजे काहीतरी गोजे मला वाटते गोजे म्हणून गाव आहे तिथे आहे ती. बरं बरं. मग तुम्ही पण समोर जाऊन बघितली नाही? हा मोबाईल वरतीच पाहिलेली आहे. त्याच्या अजून काही व्हिडिओ असतील तर मागू का मी आता, असे नाही का ते चालत वगैरे बाकीचे काय? नाही, ह्या व्हिडिओ मध्ये सगळा दिसतो ना. हा ह्या व्हिडिओ मध्ये सगळा दिसतो. हॅलो. ह्या व्हिडिओ मध्ये सगळा दिसतो. हा हा. मग काही गरज नाहीये ना मागवायची? नाही नाही. हा हा चालेल चालेल. मग तुमच्या माध्यमातून जर असेल एखादा किंवा आणि आपल्याला लहान असेल तरी चालेल नाही का हो, म्हणजे पेता तुटलेला आहे द्यायचा आहे त्या हिशोबाने, म्हणजे थोडस. हा नाही, नाद करायचा तर लय पेता तुटलेला पण घ्यायचा नाही. हा हा हा. वस्तू घेतली तर वर्षाच्या आतली घ्यायची. हा म्हणजे पेता तुटलं म्हणजे त्याच्या मागचं कारण काय दादा? सूट होत नाही वातावरणाला लवकर. लगेच सूट होत नाही. हा हा हा. त्याला आठवण आईची दुधाची असते, अजून डोक्यातून गेलेली नसते. हो 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 हो. आणि तो चारा खाण्यासाठी तत्पर झालेला नसतो तेवढा. नसतो. हा हा हा. कमीत कमी वर्षभराची घ्यायची. म्हणून दूध बंद झालेलं ही संकल्पना डोक्यात बंद करायची सगळ्यांनी. बरं बरं चालतंय. ओके दादा. कारण प्रत्येकाचं वाटतं, प्रत्येक आपला वेळ पैसा बघतो, हा हा. पण समोरच्या गोष्टीचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. हो हो हो. तुम्ही कमी बरोबर. बजेट म्हणून दूध प्यायचं बंद झालेलं घ्यायला जाता, हा पण ते जागा धरायला, रान हा धरायला, तिथं माणसं ओळखायला, हा तिथलं हा. चारा खायला, रुटीन लागायला तिथं बराच वेळ जातो आणि कष्ट लागतात. वेळ जातो. बरोबर बरोबर आहे. हा. मग 1 वर्षाचं वय काय असतं, सव्वा वर्षाचं वय जे असतं, हा हा हा. त्याची पचनशक्ती म्हणा, त्याची खाण्याचा वेग म्हणा, त्याचं हा. तिथल्या जागेला मिळतं जुळतं होणं, हे सगळं मॅच्युरिटी आलेली असते. हो. हेच दादा ह्याच गोष्टी तुमच्या आम्हाला आहेत ना म्हणजे पटतात. आणि म्हणजे आता हे आम्हाला माहिती पण नव्हती, असं शिकायला मिळतंय हे तुमच्याकडून. पण माझ्या परीनं मी जेवढं मन मोकळेपणानं जागृतीसाठी बोलतो ना, हा. त्याचा काटेकोरपणे कट्टर राहून वापर करून घ्यायचा प्रत्येकानं. हो हो हो. बरोबर आहे. बरोबर. आणि कट्टर हा शब्द अजून लय जणाला समजला नाही किंवा राग येतो. हा हा हा. पण ते माझ्या भल्यासाठी नाही. तुम्ही राहावा न राहावा तुमचा भाग प्रश्न, पण माझं सांगणं काम आहे. हा नाही बरोबर आहे ना. कट्टर याचा अर्थ स्वतः तत्पर व्हा. हो. आणि तत्पर होण्यासाठी त्या माणसासोबत, त्या गोष्टीसोबत, त्या व्यक्तीसोबत तुम्हाला थांबावंच लागणार आहे. हो बरोबर आहे ना. त्या व्यक्तीपासून तुम्हाला काहीतरी मिळवायचं आहे ना. हो. ज्ञान असो, वस्तू असो, मार्गदर्शन असो, सल्ला असो. हा त्याच्यासाठी कट्टर राहिलंच पाहिजे त्या गोष्टी. त्या ठिकाणी जर कट्टर नाही राहिला तर तुम्हाला पूर्ण काय मिळणार आहे? ज्ञान पण नाही, मार्गदर्शन पण नाही, सल्ला पण नाही, बोलणं पण नाही, भाषण पण नाही. नाही ना दादा बरोबर आहे. आता मी फक्त तुम्हाला फोन केला की मग ही वस्तू घेऊ का नको, तुम्ही नाही म्हणलं की मी तो फोन ठेवून द्यायचा. ते म्हणजे कसं होतं, मग त्या गोष्टीला फक्त तुम्ही थोडासा फायदा करून घेताय एवढंच त्याच्यातून हे दिसून येतं. आणि आता ही एवढी माहिती सांगितली ह्याच्यात आमच्या ज्ञानात भर पडली ना थोडीशी, किंवा पेच आता हे मला माहिती म्हणजे मला ह्याचा हीच नव्हता. मी तर उलट नाही का म्हणायचो पेच तुटणारं वासरू घ्यायचं म्हणजे जरा स्वस्त मिळेल आणि आपल्याला ही होईल. पण ती जी माहिती मिळाली आता मला, ती लाख मोलाची माहिती आहे ना. मग कट्टर राहण्याचा अर्थ तोच आहे. स्वतःला पण जागृत करून स्वतः घ्यायचं आपण, आणि कोण कसा वागतो आणि कोण कोणासोबत किती वेळ देतो. आणि एवढा वेळ कोणच घेत नाही. आणि खरंच दिलेल्या वेळेचा फायदा करून घेतो का हे कट्टर राहिल्यावर म्हणजे कळतं. हो. कट्टरता सांभाळल्यानंतर तुम्हाला कळून येतं. मला सुद्धा समजतं की समोरच्या माणसाने माझा वेळ घेतलाय म्हणजे तो कट्टर आहे. हा हा बरोबर आहे. पण तो कधी तुम्ही अंमलात आणल्यानंतर गोष्टी. बरोबर आहे दादा. आज मला तेवढे गप्पा मारला समजा,
उद्या तिसऱ्यालाच फोन करून गप्पा मारल्या, उद्या चौथ्यालाच, परवा दिवशी चौथ्यालाच फोन केला आणि तुमचं नुसतंच फोन करायचं चालू आहे, गप्पा मारायचं चालू आहे, त्यांनी विचारायचं चालू आहे. परत त्यांचा मला फोन येणार, राज अमुक अमक्या माणसाचा फोन आला होता का. म्हणजे परत क्रॉस कनेक्शन होतं. बरोबर चेक होतं की हा माणूस नुसता बडबडणार आहे किंवा हा माणूस नुसता प्रश्न विचारणार आहे किंवा हा माणूस नुसता फालतू टाइमपास करणार आहे. हो. मग तुम्ही 100 जणांना विचारलेलं तुमचा तोटा झाला ना, परत कोणच फोन उचलत नाही. नाही बरोबर आहे ना, एका माणसाची कट्टर राहिले पाहिजे असं हे नाही पाहिजे. मी म्हणतोय म्हणून नाही, नाही बरोबर आहे ना, पण तर राजमळे असं का म्हणतायत किंवा मी असं का म्हणतो, नेहमी का बोलत असतो. बरोबर आहे. आता मला सुद्धा एखादी गोष्ट मला समजायसाठी मी त्या गोष्टीसंग कट्टरच राहतो. उदाहरणार्थ एखादा ओळ असू द्या, त्या ओळीसोबत कट्टर राहिल्यानंतर त्याचा सगळा इतिहास, पैदास, आई बाप, खान खून, कोणत्या गायला कसं वासर पडतंय, किती वासर चांगली पडली, किती वासरात ऍव्हरेज किती झालं, म्हणजे हा सगळा कट्टर राहिल्यावरच अभ्यास होतो ना. हो. समजा मी जाहिरात केली, तेवढीच फोटो मस्त काढला, व्हिडिओ मस्त काढली, गाणी बसवली, व्हायरल केली, सगळ्यांनी स्टेटसला ठेवले, मस्त त्याला लाईक आले, व्ह्यू आले, पण मी त्याच्याकडे परत कुठल्याच गोष्टीकडे बघत नाही. मग त्याचा अर्थ काय. नाही ना, ते चुकीचं आहे. आणि त्याच गोष्टीसोबत जर कट्टर राहिलो तर त्याची पैदास, भविष्य, वर्तमान, भूत सगळाच अभ्यास होऊन जातो. हो बरोबर आहे. मला असं प्रत्येकाच्या बैलाचा वर्तमान, भूत, भविष्य म्हणजे सगळा इतिहास जर घडवायचा असेल तर त्या बैलाचा मालक पण कट्टर राहणं गरजेचं आहे. हो बरोबर आहे. त्यांनी पण तेवढं, ते आपण त्यांच्यासाठी एवढं करतोय म्हणलं, त्यांनी पण त्या गोष्टीची कट्टर राहिलंच पाहिजे. त्यांनी मुळात त्यांच्या बैलासोबत कट्टर राहिलं पाहिजे. हो. आणि त्यानंतर आपली जाणीव जगाला करून दिलेल्या माणसासोबत कट्टर, दिलेल्या माणसाची कट्टर राहिले पाहिजे. बरोबर आहे. कोण गाशे ना बरं का. कोण नाही ते तर आहेच, पण जो जाणीव करून देतोय त्याचा काही फायदा नसताना तो जाणीव करून देतोय, त्याच्यामुळे तरी कट्टर राहिलंच पाहिजे त्याच्याशी. भला घरातला असो, भला भावकीतला असो, भला नात्यातला असो, भला चॅनलवाला असो, भला फोटोवाला असो द्या, भला घरापासून लांब असू नये, भला घरा शेजारचा असो, पण कट्टर राहावा. हो. म्हणजे ही शिकवण कोण दिली नाही, मी द्यायला चालू केली. कट्टर ह्या भाषेत शिक्षण द्यायला चालू केली लोकांनी. हो. थोड्या दिवस राग येतो, थोड्या दिवस शब्द ऐकायला वेगळा वाटतो, पण त्या शब्दात ताकद तेवढीच आहे. हो बरोबर आहे ना. उद्या गरजेचा आला समोर, छाती ठोकपणे बाबा हा माणूस ह्या माणसाचा आहे किंवा आम्ही ह्या माणसाचा आहे असं धाडसानं म्हणता आलं पाहिजे मित्रांना. बरोबर. हो बरोबर. मी अशी गणित आहे ती बारीक. नाही चालेल ना. आणि प्रत्येक गोष्ट तुमची सगळी आहे ना, म्हणजे तुमच्या ह्याच्यावरती, ह्या किल्लारच्या बाबतीत आमची हे असते की बाबा तुम्ही काय सांगताय, कसं सांगताय आणि का सांगताय, सगळ्या गोष्टीचा अभ्यास थोडासा आम्ही पण करतोय. त्याच्यामुळे आम्ही पण थोडंसं, आणि कसं आता म्हणजे मला कट्टर जर राहायचं नसतं तर मी तुम्हाला असं 2-3 वेळा फोन करून विचारलं नसतं की दादा मी येऊ का नको येऊ. आम्हाला पण थोडंसं कळतं ना की बाबा यांच्याकडून काहीतरी घेण्यासारखं आहे. आता मला जर आता बोलायचं नसतं तर वेळ दिला नसता किंवा मन मोकळेपणाने एवढ्या गप्पा मारल्या नसत्या. दुपारी काय बोललो मी, वेळ नाही. हो तुम्ही बोलले दुपारी, आता शेतातली कामं चालू आहेत, 8 वाजता, आता 8 वाजता 8:45 फोन करा, अवश्य तुम्हाला वेळ देऊ. मग मी माझ्या विचाराशी कट्टर राहिलो ना. हो बरोबर आहे. तसा माझा वेळ घेणारा माझ्या संग कट्टर राहिला पाहिजे का नको. हो 100% राहिलंच पाहिजे दादा. मग तेवढी पण अपेक्षा करू शकत नाही का मी. नाही बरोबर आहे ना. अपेक्षा समजा माझी, हो पण भलं कोणाच आहे. भलं जो कट्टर राहणार त्याच आहे भलं. हा कट्टर राहणार भलं आहे.
त्या गोष्टीशी कट्टर राहिले पाहिजे, तरच ते म्हणजे त्यांचं म्हणजे सांगणाऱ्याचं पण ही होईल आणि ऐकून घेणार तर म्हणजे त्याचा फायदाच होईल. कट्टर राहिला तर नॉर्मल चुका ह्या बर्फासारख्या वितळून जातात. हो हो आणि कट्टर नाही राहिला तर नॉर्मल चुका ह्या डोंगरासारख्या मोठ्या होतात. हो हो बरोबर आहे. बरोबर आहे. बोलल तेवढं कमीच आहे. कट्टर हा हो. विषय खूप मोठा आहे. प्रत्येक उदाहरण नाही, देऊन नाही. समजावून सांगावा लागतो. हा आणि तुम्ही आता बोलताय कंटिन्यू म्हणून मला वेळ भेटला सांगायला. हो हो हा नाही घेऊ का नको न घेऊ ना विषय संपला. फोन कट केला मगाच. मी निर्णय सांगितला नाही मला पटत नाही. तुम्हाला घ्यायचं असलं तर घ्या म्हणल्यावर होय हा म्हणून कट करून तुम्ही ठेवला असता. हो बरोबर आहे ना. पण ह्या गोष्टी समजल्या नसते ना मग आता. ते ते सांगण्याची कॅपॅसिटी पण तुमची आहे आणि ऐकून घेणाऱ्याची ती कॅपॅसिटी ठेवली पाहिजे. त्यासाठी तर कट्टर राहिलं पाहिजे. हे तुमचं म्हणणं मला पटतंय. नाही काही जणांना हा शब्द ऐकून अजून राग येतोय बऱ्याच लोकांना. नाही काय होतं दादा थोडंसं समजायला पण वेळ जातो. आता मी पहिल्या वेळेस ज्यावेळेस फोन केला त्यावेळेस मला पण एवढं तुमच्याशी बोलण्याला म्हणजे हे झालं नाही म्हणजे असं काय बोलायचं काय नाही. पण ज्यावेळेस तुमचं हे सगळं पाहून थोडंसं आमच्या जे थोडीशी बोलण्याची डिरिंग आणि तुम्ही काय सांगता हे समजून घेतल्यानंतरच आम्ही तुमच्याशी असं कनेक्ट व्हायला गेलो. कनेक्ट होतंय. म्हणजे आयुष्यामध्ये आपल्याला कधी वाटलं नाही हे माझ्याकडून मिळणार आहे. हो. म्हणजे प्रत्येकाला वाटत सुद्धा नाही मी एवढा वेळ देईल. हा बरोबर आहे. पण जो कट्टर राहिला त्याला माहिती आहे की रात्री झोपेतनं फोन केला तर मी उचलणारा माणूस. हा नाही दादा एवढं वेळ कोण देत नाही. आता किती वेळ झाले तुम्ही माझ्याशी बोलताय. म्हणजे नाही एवढा वेळ कोणच देणार नाही असल्या गोष्टीसाठी तरी. चांगलं घडवायचंय म्हणून चांगला वेळ देतो. हो. तुम्ही ठरवा ना चांगलं घडवून घ्यायचंय का हो 100 लोकांचं ऐकत बसायचं. नाही बरोबर आहे. जनता काय म्हणते ह्याच्यावरच लोक चाललेत. आईबाप काय म्हणतील, मित्र काय म्हणेल, तो काय म्हणेल, हा काय म्हणेल. मग अंतर्मनाचं कधी ऐकणार. नाही बरोबर आहे. ठीक आहे. अंतर्मनाचं जर ऐकायला गोंधळ वाढत असेल तर त्या ठिकाणी गुरु ठेवा. हो. जी गोष्ट आपल्याला समजत नाही ती गोष्ट गुरुकडून समजून घेतली पाहिजे. त्यासाठी गुरुशी कट्टर पाहिजे. हे तुमचं वाक्य मला म्हणजे एकदम हे होतं. आणि गुरुसंघ कट्टर राहिला तर आज तुम्हाला 100 लोक विरोधात तुम्हाला जर काय बोलले तुमच्या गोष्टीबद्दल तर तुम्ही डगमगणार नाही. बरोबर आहे. आणि कट्टरता ही सर्वसामान्यामध्ये असावीच. हो. ठीक आहे ज्याच्याकडे पैसा आहे, ज्याच्याकडे म्हणजे मोठी प्रॉपर्टी आहे आणि त्याला काय गुरुची गरज नाही, मग अशा लोकांना ही गोष्ट नाही ऐकली तरी चालते. हो बरोबर आहे. सर्वसामान्याने तर जाणून घेणं गरजेचं. हो नाही आज मला वेळ आहे, मी आज वेळ दिला तू उद्या वेळ देईल कशावरून मी. ना गुरुशी कट्टर राहिले गुरु कधी ही करतच नाही ना. गुरुशी जर आपण कट्टर राहिलो तर गुरु कधी अडचणीत आणि खड्ड्यात घालणारच नाही आपल्याला. पण ते गुरुला कळलं पाहिजे हा माणूस माझ्यासोबत कट्टर राहिला. हो बरोबर आहे ना. त्याकरता गुरुशी कट्टर राहिलंच पाहिजे. बरोबर आहे. आहे दादा तुम्ही जे सांगताय ते पटतंय आम्हाला सगळ्या गोष्टी नाही का म्हणजे. हॅलो. हा बोला. हा म्हणलं दादा चालेल तुम्ही मग नाही का म्हणजे बघा तुमच्या दृष्टिकोनातून एखादी चांगली गोष्ट असेल. पण जास्त हाय रेंजची पण नकोय म्हणजे नाही का म्हणजे आम्ही काही सर्वसामान्य ते फक्त आता एक हाऊस आहे आपली म्हणून आणि तो खिल्लारचा नाद आहे त्याच्यासाठी आपल्याला हे करायचं थोडंसं. एखादी जर खायला रुटीन लागली असेल एखादी दूध थांबथोड झालेली वस्तू समजा पण तिथं खात्रीत जाऊन करून घेतली तरी काय हरकत नाही. म्हणजे दूध प्यायची बंद झाली आणि वैरण चारा चांगलं खाते
पण ही मोबाईलवरून तुम्हाला नाही समजणार ना त्या गोष्टी त्यांनी जरी सांगितल्या. नाही ना, मोबाईलवरून नाही ना, ते मोबाईलवरून समजणारच नाही. ते समोर जाऊन ते त्या गोष्टी कशी असं बसून व्यवस्थित पार काय खाते, कशी करते, काय ते सगळं समोर गेल्याशिवाय काहीच करणार नाही. या गोष्टी तुम्ही सांगताय त्या. विकायचं आहे म्हटल्यानंतर माणूस सांगू शकतो. हा. पण तुम्हाला स्वतःला कळलं पाहिजे बाबा हे खरंच खातंय का, दूध पेज बंद खातोय झालंय का? आता खातोय हो का. हो हो. मग बरोबर आहे, त्यावेळेला बरोबर सुद्धा घेतलं तरी काय हरकत नाही. नाही. हा, हम्म. बरोबर. त्यासाठी समोर जाणं खूप महत्वाचं आहे, वस्तूच्या समोर जाणं. म्हणून तर मी स्क्रीनलाच ठेवले अधिक माहितीसाठी प्रत्येकानं प्रत्येक गोष्टीची सरळ पद्धतीची भेट सरळ घेत चला. पद्धतीने. हो, त्याचा आज मला पूर्णपणे अर्थ समजला. हा. म्हणजे आज त्याचं. आज माहिती तुम्हाला त्या गोष्टीची जाणून घ्यायची. हो. मग जाणून घ्यायचे म्हणजे काही व्हिडिओ मधनं सगळं मोकळं होते असं नाही डोकं, नाही ना, नाही ना. किंवा त्या बरोबर आहे. फोटोतनच मोकळं होते असं नाही डोकं. आता आम्ही व्हिडिओ काढला हा. तर तिथे 4 गायी वाढण्यासाठी, 4 लोकांना फेमस होण्यासाठी, 4 हा. लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी, प्रत्येकाने स्टेटसला ठेवण्यासाठी हा. किंवा हा. लाईक वाढण्यासाठी आम्ही त्या दृष्टिकोनातून ती व्हिडिओ बनवलेली असते. हा. नाही. पण ती तशी आहे का जाऊन बघणं काम कोणाचं आहे. बरोबर आहे. ती वस्तू त्या ठिकाणी आहे का तशी. हो. मग जाणं काम प्रत्येकाचं आहे ना. शंका येणाऱ्या डोक्यातल्या माणसाचं बरोबर काम आहे. आहे. बरोबर आहे. हम्म. नुसतं फक्त व्हिडिओत बघून त्याचा हे नाही केलं पाहिजे, समोर जाऊन अभ्यास पण केला पाहिजे त्या गोष्टीचा. म्हणून मी स्क्रीनवर दिलेली प्रत्येक गोष्ट बारकाईने अनुभवायची. प्रत्येक हो. गोष्ट, प्रत्येक लिखाण, वाक्य, शब्द जे काय असेल ते बारीक विचार करायचा. हा. 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 कोणाचाच वेळ वाया, खर्च वाया जाणार नाही. हो हो. सुरुवातीला जाणार. सुरुवातीला हा. हा. तुम्हाला कष्ट लागणार, खर्च लागणार, आणि त्यानंतर एकदा तुम्हाला तो मार्ग भेटला समजा, हा. तर त्या ठिकाणी कोणताही अडथळा, अडचण निर्माण होणार नाही. बरोबर आहे. बरोबर. आता मी चालेल म्हणतो तुम्हाला दादा. 5 ते 10 हजार लमसम मागे पुढे विचार करा. समजा 5 ते 10 हजार तुम्हाला 4 लोक हा. म्हणतील किंवा तुमच्या जीवाला वाटेल महाग गेले, पण ती त्या क्वालिटीची आहे म्हणून ते 5 ते 10 हजार जास्त गेलेले असतात. हा. 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 लहान वासरं आणतो आम्ही पण. लहान वासरं आम्ही हा. पण आणून सांभाळतो, घेतो. मी स्वतः घेतो. आमचे वडील 5 महिन्याचे, 4 महिन्याचे घेतायत. हा, पण ते दादा तुमच्याकडे ती कॅपॅसिटी आहे की त्याला ते कसं जागेवरती आणलं पाहिजे, त्यात तुमचा पूर्ण अभ्यास आहे ना, त्याच्यामुळे तुम्ही ते करू शकताय. आमच्या वडिलांचं कामच ते. 6 ते महिन्याचं, हो. 5 महिन्याचं वासरू आणायचं आणि ते 2 दात, 4 दात, 6 दात पर्यंत बैल ठेवायचा. मग ह्याच्यावरून विचार करा की ते लहानपणापासून त्याला किती कष्ट घेतलेलं असतं. हो. आपण त्याच्या मागे त्यांचा तेवढा अभ्यास पण आहे तुमच्या वडिलांचा, म्हणजे तेवढे, कारण की त्यांना ते 4 दात होईपर्यंत त्याचं ते सगळं आत्ताच आदत असतानाच सांगणं की हे काय काय होऊ शकतं काय नाही, एवढा त्यांचा अभ्यास आहे. हा, त्यांच्या व्हिडिओतून मी पूर्ण त्यांच्या बारकाईने ऐकलंय. पण ते ज्यावेळेस वासरू जन्मलं की ते सांगतायत की बाबा हे पुढे काय होणार आहे. मला जगाला तेच म्हणायचं आहे. तुम्ही त्या माणसाला ओळखलंय तर त्या माणसाकडून डायरेक्ट स्वीकार करा, त्या माणसाची भेट घेऊन. कोणी असू द्या. आता तुमच्या भागात असू द्या, आमच्या वडिलासारखा माणूस तुमच्या भागात असू द्या, तर त्या माणसाला भेटून त्या माणसाच्या पारखीची वस्तू स्वीकार करा. हो, बरोबर आहे. आणि मग कौतुक करा, मग ते शोभल बघा सगळं. हा, नाही चालेल ना. तुम्ही आहे ना, बघा आम्हाला ते आता मी जसं सांगितलं त्याच्यातून एखादी गोष्ट, म्हणजे आम्हाला एकदम हाय लेवलची पण नको आणि अशी ही पण नको, डल पण नको, मीडियम साईज जरी आम्हाला दिली म्हणजे, म्हणजे कसं होतं आमच्या इकडे वातावरणात सूट व्हायला आणि त्याचं म्हणजे ही व्हायला, सगळं व्हायला, त्यानुसार बघा आम्हाला. बरं. हा, म्हणजे हाय लेवलची घ्या तुम्ही. तुमचं जे म्हणणं आहे की बाबा घेतलं ते एकदम, मग त्याच्यात क्वालिटी पाहिजे ती. बरोबर. पण त्याचा पुढं जो ही आहे ना रिझल्ट, की तो आम्हाला नंतर भेटणार तुमच्या म्हणजे ह्याच्यातून. मला ते पटतंय बरोबर सगळं. म्हणजे त्या तशाच ह्याच्यात थोडीशी खालोखाल दादा असते ना, काय होतं दादा, बजेटनुसार मी म्हणतोय माझ्या. बरोबर. माझ्या बजेटनुसार. आणि मला ह्याच्यातून ना, मला असं
दुसरा आमच्या घरातून कोणाचा जास्त पाठिंबा नाही की बाबा हे तू करच आणि हे घेच. मला एक हे योग्य वाटतं, म्हणजे पाठिंबा नाही म्हणजे घरच्यांना आवड आहे, पण आपल्या या आर्थिक परिस्थितीमुळे कोण जास्त हे करत नाही. खिलारचा नाद असणाऱ्याला 99% घरातून कोणालाच पाठिंबा नाही. हा, आता आमच्या घरच्या वडिलांचे चुलत्यांना आमच्या खूप नाद होता. हा, ज्यांना चुलत्यांचा नाद खूप नाद होता म्हणजे. ती हा. लोक थकली, हो हो हो. ती लोक संपली. संपली, बरोबर आहे. पण आता नवीन पोराला नाद लागला तर त्याला आधार देणारी पिढी संपली. हो हो, बरोबर आहे दादा, हे बोलताय ते बरोबर आहे तुमचं. आणि आहे ती तरुण वर्गातली पिढी सपोर्ट करत नाही, आधार देत नाही ती. नाही नाही, आणि तुमच्या भागात तरी म्हणजे आहे, आमच्या भागात पूर्णतः म्हणजे विरोधच असतो ह्या जुन्या लोकांचा. म्हणजे आता हा, तुमच्या भागात ते जास्त प्रमाणात असल्यामुळं तुमची जुनी लोक, आता तुमचे वडील आहेत तसेच असे तुमच्या गावात लोक असतील, पण आमच्या गावात हे खिल्लार हे कमीच आहे. आमच्या भागात, जिल्ह्यात आधुनिकता खिल्लार वाढत कमी गेली. असल्यामुळे त्याला ही उत्तेजित करणारे पण लोक कमीच आहेत. बदल घडलाय, मागणी वाढली, लोकांना आवड निर्माण झाली. हॅलो, बोला. हा दादा, रेंज प्रॉब्लेम असल्यामुळे थोडस मध्येच हे होतंय. असू द्या, चालायचं, तेवढ्या गोष्टी चालायच्या. हा, ते पण तर काय होतंय, आमच्या जो भाग आहे ना दादा, हा पुणे जिल्ह्यातले आम्ही वरच्या नारायणपूर माहिती आहे ना तुम्हाला? होय, तुम्ही नारायण. गराडीत आलेला आहे, तुमची गराडीतली मी मुलाखत पाहिलेली आहे. होय, आलोय गराडीत. हा, मग तुम्हाला म्हणजे तुम्ही आलाय ते तुम्ही पाहिलं असतं, त्या भागात खिल्लार कमी आहेत दादा. होय होय. हा, मग ते काय होतं, त्याच्यामुळं जी जुनी लोक आहेत ती पण ह्याला हे प्रोत्साहन देण्यासाठी जरा कमी पडतायत. कारण काय झाले माहितीये का, हा. समाजात घडत चाललेला बदल बघायला जुन्या माणसाला वेळ नाही. जुना माणूस नाही फिरू शकत हा. तेवढा. हा. म्हणजे जगात मागणी किती वाढली, जगात आवड किती निर्माण झाली, हा. जगात कोण किती खिलारच्या पाठीमागे अभ्यास करते, हो. ह्याचा आढावा घ्यायला जुन्या माणसाला वेळ नाही. आणि वेळ नाही म्हणण्यापेक्षा तेवढा प्रवास करू शकत नाही. हा हा हा, बरोबर. एका दृष्टिकोनातून ते म्हणतात यात काय राहिलं नाही. हा हा, बरोबर. हो. त्यांनी ह्या जगाचा समाचारच घेतला नाही, त्याच्यामुळे ते कसे आधार देतील? नाही ना, बरोबर. जुन्या माणसानं ह्या जगाचा समाचार घेतला तरच ते आधार देतील ना. हा हा, माहिती एकच पर्याय, आपल्याला आवड आहे ना, आपण त्या खिलार सोबत कट्टर राहून काम करायचं. हो हो हो, बरोबर आहे. पर्याय एवढाच उरलाय. हा, ते माझी आई सांगल, ते माझा वडील हा. सांगल, ते माझा आजा सांगल, हा. माझे नातेवाईक सांगतील, माझी बायको सांगल, माझं पोरग सांगल, हा. माझी भाऊकी सांगल, माझा भाऊ सांगल. वाट बघू नका. नाही नाही, वाट नाही बघायची. आपल्या मनाला आवडतंय आणि मनात ती आवड आहे म्हणून ते करायचंय आता. हा. आणि खिलार मध्ये काम करणारा माणूस जर कट्टर राहिला खिलार सोबत, हा, तर खिलार त्याला बुडवत नाही. हो, ते बरोबर आहे वाक्य. आणि खिलार सोबत गद्दारी केली, हा, तुम्हाला भिकारी करून ठेवलेलं सुद्धा कळणार नाही. हो, बरोबर आहे. बघा चेक करून, किंवा उदाहरणं भरपूर आहेत समाजात. नाही नाही, आहेत ना, बरोबर आहे दादा. गद्दारी कधी करतो माणूस माहितीये का? हा, पैशाच्या दृष्टिकोनातनं खिलारला बघितल्यावर गद्दारी होते. हो हो हो, काय होतं? बरोबर. पैशाच्या दृष्टिकोनातनं खिलारला बघितल्यावर गद्दारी होते. गद्दारी होते. हा, त्याला एवढे कशाला, त्याला तेवढे कशाला, मग एवढा नफा आला नाही, मग एवढा तोटा झाला, मग ह्याच्यात तेवढे मिळायला पाहिजे होते, त्याच्यात तेवढे मिळायला पाहिजे होते. हा हा, तुम्ही मिळायच्या विचारात जर गेला तर ते संपलं. अंतकरणातनं मुळात खिलार प्रेम संपलं. हो, त्याचा बाजार केला नाही पाहिजे. म्हणजे गुड समजणार नाही त्याचा खिलारचा गुड. हा, आहे ना, चव समजणार नाही मराठी भाषेत. हा हा हा, हा, चालेल चालेल. नाही दादा, तुमच्या गोष्टी प्रत्येक शिकण्यासारखे आहे आणि आम्ही ते आपण करतोय जसे जेवढं आम्हाला जमल
तेवढं सगळं तुमच्याकडून आम्ही घेतोय म्हणजे नाही का. हम्म. चालेल चालेल दादा. जेवण वगैरे झालं तुमचं? हो, जेवण झालं म्हणून तर वेळ दिला. हा हा. नाही आमचं आता काय ते जरा गणपतीच्या मंडळाचे ते बाहेर आता ती चालू आहेत ना पूजा. हम्म. हा तिथे जेवण करायला म्हणजे हे प्रसाद आहेत, महाप्रसाद. हम्म. हा आता ते महाप्रसाद करायला जायचं. तुम्हाला गराडे किती आहे तिथून? हा गराडे आम्हाला बघा एक 8 किलोमीटर असेल. बर 7 किलोमीटर असेल, 8 पण नाही. बर बर. हा. चालतंय. त्या भागामध्ये वळूचं काम करणारा म्हणजे महाराष्ट्र कर्नाटक मध्ये हा खिलार शेतकरी सोबत कट्टर राहून वळूमध्ये काम करणाऱ्याच्या पाठीमागे माझी थांबायची तयारी आहे. हो. पण वेळ घालवलेला सगळा कारणी लावला पाहिजे. हो बरोबर आहे बरोबर आहे. माझ्याकडे जाहिरातीच्या दृष्टिकोनातून बघून तुम्ही जर माझा वेळ घेतला हा हा तर थोड्या दिवसात मला कळतं तुम्ही कोण आहे आणि तुम्ही काय करणार आहे. हा हा बरोबर आहे. वेळ नाही लागत. हा असं किती दिवस तुम्ही कोणाच्या वस्तू घेणार, बघणार आणि मला पाठवणार आणि दाखवणार? हा हा. किती दिवस करत राहणार? प्रत्येक जण तोच करतोय. नाही बरोबर आहे ना. आता तुमचं एवढं ते कॉन्टॅक्ट आहे, तुम्हाला रोजच्या असे 2-3 तरी कॉल फोटो वगैरे येत असतात. पण कोणी कोणाच्या समोरच नाही ना. हा समोर वस्तू पण नाही, माणूस पण नाही. हो. आणि बोलताना तर म्हणायचं तुम्ही लय चांगला आहे. हा हा. वस्तू तर अनोळखी लोकांचीच दाखवायची मग. हा. अशा गोष्टी घडता कामा नाही, कारण वेळ वाया होईल. हो. आणि फोटो, व्हिडिओ आणि वास्तव मरेपर्यंत वास्तव फरक राहणार आहे. हो 100% बरोबर आहे. जे समोरासमोर तेच वास्तव. फोटो खास बघायसाठी अँगल घेतलेला असतो. हा. व्हिडिओ जास्त गाजावी म्हणून काढलेली असते. हा. म्हणजे वास्तव वेगळं असतं. हा हा. हा फरक जाणून घ्या. आणि आजच आणि आत्ताच, उद्या नाही. बरोबर आहे बरोबर. उद्या नाही, आजच आणि आत्ताच्या नियमानुसार ह्या चॅनल सोबत राहायचं. हो 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 100% रामधन. म्हणजे चॅनल सोबत राहायला म्हणजे काय, माझ्या सोबत राहायला म्हणजे की मला लगे मोठा करून दिला. तुमच्या सोबत नुसतं नाही दादा, तुमचे जे म्हणणं आहे, तुमचे विचार आहेत ते आत्मसात केले पाहिजे. ते आत्मसात होण्यासाठी तर हा नियम आहे ना, आजच आणि आता. आणि घ्यायचं असेल तर बघू उद्या, बघू परवा, बघू दिवाळीला, बघू पाडव्याला, बघू पुढच्या वर्षी, बघू 6 महिन्यात. मग वेळ वाया घालवू नका गप्पा मारण्यात. नाही नाही, वेळ वाया नाही घालवला पाहिजे. आहेत लोकांची थेअरी तीच आहे. दिवाळीला घ्यायचं आहे, पाडव्याला घ्यायचं आहे, पुढच्या महिन्यात घेऊ, ते 4 महिन्यानंतर घेऊ, डिसेंबर मध्ये घेऊ, जानेवारीत घेऊ. मग आता का वेळ वाया घालवताय माझ्यासोबत? तुम्हाला आजच आणि आत्ताच घ्यायचं असेल आणि आजच आणि आत्ताच्या कामात पडायचं असेल तर माझा पण पाठिंबा भेटेल आणि तुमचा पण प्रवेश फास्ट लवकर होईल ना क्षेत्रात. हो बरोबर आहे ना. नाही आमचा आता तुम्ही जेवढ्या वेळात बघून देताय आम्हाला हे करताय तेवढंच लवकर घेणार आम्ही. बरोबर. हा. आता तुम्ही आम्हाला गोष्ट दाखवायची की बाबा ही तुमच्यासाठी योग्य आहे. ओके. हा चालेल दादा, करेल परत कॉल तुम्हाला. तुम्ही तयारी ठेवा आणि 5 ते 10 हजार लमसम मागे पुढे बजेट ठेवायचं, म्हणजे वस्तू मोठी झाल्यानंतर वाया जाणार नाही रूप. ते दिलेले पैसे त्या रूपातून कधीच तुमचे निघून जाणार. लहान असताना लोक म्हणतील थोडी महाग लागली, पण जेव्हा रूप निघल ना एखाद्या वस्तूचं तेव्हा म्हणतील फुकट भेटली. बरोबर आहे. ही जगाची रीत आहे. हो हो. ठीक आहे. चालेल. ओके. ठीक आहे. धन्यवाद दादा.